वंजारी समाजालाही एसटी प्रवर्गाचा लाभ द्या। जय भगवान महासंघाकडून आता ही मागणी होतीये। वंजारी बंजारांमध्ये भांडणं लावणाऱ्यांचं डोकं ठेचा। ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी ही वक्तव्य केलंय। वंजारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करणारे जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत बाळासाहेब सानप आहेत। काय सांगाल, तुम्ही देखील बंजारा समाजासोबतच मागणी करताय वंजारी समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं। दुसरीकडे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा फायदा होतोय, बंजारा समाजही त्याचा फायदा मागतोय, तर दुसरीकडे आता वंजारी समाज का फायदा मागतोय? या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून आरक्षणाची मागणी केली जाते तेव्हापासून वेगळ्या विषयावर चर्चा केली जाते आणि महाराष्ट्रातील मराठा समाज हा वेगळा असून ओबीसी समाजातलं आरक्षण पाहिजे किंवा ओबीसीमध्ये आम्ही गेलो पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू करा अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यावर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एस टीमध्ये आहे, धनगर समाज एस टीत आहे आणि वंजारी समाजसुद्धा एस टीत आहे। मग जर समजा एका समूहाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं आहे की त्यांना आरक्षण हैदराबाद गॅजेटमधून आम्ही आरक्षण देऊ शकतो, तर मी सरकारला आव्हान करतो की आता गेली अनेक दिवसापासून धनगर समाजाने आंदोलन केलीत, बंजारा समाज आंदोलन करतोय आणि आता वंजारी समाजसुद्धा रस्त्यावर उतरला आहे। त्याचं कारण असं आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये या तिन्ही जातीचा एस टी प्रवर्गात उल्लेख असल्यामुळं आता आम्ही ह्या तिन्ही जाती आणि वंजारी समाज स्वतः आता रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय सोडणार नाही। राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांना मी आवाहन करेन, सरकारला आवाहन करेन की आम्हाला एस टीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आता वंजारी समाजाचे मोर्चे सुद्धा आंदोलन सुद्धा राज्यभरात पाहायला मिळतील। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।